मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे असंख्य लोक पाहिले असतील ज्यांचा बिझनेस आहे ना प्रत्येक महिन्याला चेंज होत असतो. आज काहीतरी XYZ बिझनेस करतायत, परत काही महिन्यानंतर काहीतरी दुसरा बिझनेस स्टार्ट केलाय, परत काही महिन्यानंतर तिसरा बिझनेस चालू केलाय. राईट, असे मल्टिपल बिझनेस तुम्हाला चेंज होताना दिसतील. आता हे असे का करतात, त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला माहिती आहे का? तर नाही. बऱ्याच वेळा काही जी लोक असतात ना ते वेगवेगळे कोर्स करत राहतात. आज हा ट्रेनिंग प्रोग्राम करतायत, उद्या तो ट्रेनिंग प्रोग्राम करतायत, परवा हा ट्रेनिंग प्रोग्राम करतायत, याच्यात स्कोप आहे त्याच्यात स्कोप आहे, असे मल्टिपल कोर्स करत बसतात. काही जे विद्यार्थी असतात ना ते अभ्यासामध्ये तुम्हाला हा पॅटर्न सापडेल. जसं की अभ्यास करताना बरेच पुस्तकं घेऊन बसणार, काही वेळ मराठी, काही वेळ हिंदी, काही वेळ गणित. राईट, आणि प्रत्येक थोड्या मिनिटानंतर हे बोलतात नाही आता कंटाळा आला, दुसरं काहीतरी करू, आता परत काहीतरी तिसरं काहीतरी करू. तर ही जी मंडळी जी आहेत ना यांचा जो फोकस आहे ना तो एका गोष्टीवरती स्टिक राहत नाही. त्यामुळे ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टी करायला जातात आणि त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या होत राहतात. आता हे जी लोक आहेत ना या लोकांच्या लाईफचा जो सायकल आहे ना मित्रांनो, हा कधीच तुम्हाला असा दिसणार नाही. राईट, यांच्या लाईफचा सायकल प्रत्येक वेळी तुम्हाला असा अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन सापडणार. आता हे का होतं याच्या पाठीमागचं पहिलं कारण समजून घ्या. याच्या पाठीमागचं कारण आहे आपला TFRC. आता हे नेमकं काय आहे? TFRCचा फुल फॉर्म आहे टोटल फिंगर रिच काउंट. आपल्या प्रत्येकाच्या ब्रेनची एक कॅपेबिलिटीज आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या ब्रेनचा एक स्पीड आहे. राईट, आपल्या प्रत्येकाची कॅपेबिलिटी इक्वल आहे, फक्त आपल्या प्रत्येकाचा ब्रेनचा जो स्पीड आहे ना हा प्रत्येकाच्या ब्रेननुसार वेगळा आहे. यालाच म्हणतात TFRC. आता म्हणजे नेमकं काय? जसं एक्झाम्पल, आपण मोबाईल यूज करतो, 2 GB रॅमचा मोबाईल आणि 16 GB रॅमचा मोबाईल, स्पीड एकसारखा असेल का? नाही. राईट, मोबाईल एकच आहे पण प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा आहे. आता हे कशावरनं? आता सिंपल आहे मित्रांनो, ज्या लोकांचा TFRC हाय लेवलला असतो अशा लोकांच्या विचारांचा स्पीड खूप फास्ट असतो. ते ॲट अ टाइम 5-5, 6-6 गोष्टींवरती फोकस करतात. त्यामुळे ही लोक तुम्हाला एका जागी स्टेबल सापडत नाही. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, जेवता जेवता ते TV पण बघतायत, कानामध्ये हेडफोन पण लावलेत, गाणं पण ऐकतात, तुमच्याशी बोलतायत पण. बघितलेत तुम्ही? राईट, आता हे का होतं? अगेन TFRC हाय आहे. राईट, आता असं सेम TFRC जर तुमचा हाय असेल तर तुमचा डिसिजन जो असणार ना तो एकदम फास्ट असणार, ॲक्शन खूप फास्ट असणार, रिझल्टची अपेक्षा एकदम फास्ट असणार. त्यामुळे अगेन ज्या गोष्टींमधून रिझल्ट आला नाही तिकडे ही लोक स्टिक सापडणार का? नाही. यांचे गोल चेंज, यांचे टार्गेट चेंज, यांचे बिझनेस चेंज, यांचा कोर्स चेंज, आणि त्यामुळे प्रत्येक वेळी चेंज 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 चेंज. आता मग अशा लोकांनी करायचं काय? तर पहिलं तर तुम्ही तुमचा TFRC समजून घ्या आणि त्यासाठी तुम्ही तुमचा नो यो ब्रेन ही एक टेस्ट करून घ्या. त्या टेस्टमधून तुमचा TFRC तुम्हाला क्लिअर होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्या व्हिडिओला देत राहा. तोपर्यंत धन्यवाद.